आज आहे गुरुवार आणि आता माझं रुटीन बऱ्यापैकी झालेलं आहे. पूजा करायची आहे आणि आजची पूजा झाल्यानंतर मी उद्या परवा दिवशी एक व्हिडिओ वटसावित्री पौर्णिमेचा व्हिडिओ सुद्धा शूट करायचा आहे. आणि आता पण एक व्हिडिओ शूटच केलेला आहे मी, तर त्याची एडिटिंग वगैरे करायचं आहे. आणि आजचे दिवस मस्त असं जाणार आहे. चला म्हटलं तुमचं ब्लॉग शेअर करावा. आणि काल परवा पाऊस पडलेला आहे, त्याचे 2-3 क्लिपा काढलेल्या आहेत. पहिला पाऊस आय थिंक पुण्यामधला, मी जसं गावाहून आले तसं. तर त्याच्या 2-3 क्लिप सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. पहिले पाऊस म्हणजे सगळ्यांना माहित असो, सगळे एन्जॉय करतच असतात. सो चला तर मग आता मी एक व्हिडिओ काल नाही केसांना कलरिंग केलं होतं, तर तुमच्यासोबत शेअर करायचं विसरून गेले. आणि अगोदर मी खूप सारे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत शॉर्ट्स व्हिडिओमध्ये. तर जर पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुम्ही असं स्क्रोल करत जा, तुम्हाला त्याचे व्हिडिओ दिसतील. जर तुम्हाला बघायचं असेल तर मी याच व्लॉग खाली ना त्याची लिंक ना डिस्क्रिप्शन किंवा कमेंट बॉक्समध्ये देईल, जाऊन चेकआउट करा. तर 7 दिवस म्हणजे हे तुम्ही बघू शकता माझे कर्ली हेअर आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला आता दिसणार नाही. आणि थोडंसं आभाळ पण आलेलं आहे ना बाहेर, त्याच्यामुळे एवढा कलर आलेला दिसणार नाही. आणि तुम्ही बघू शकता की मस्त असा ब्राउनिश कलर आहे, जास्त ब्लॅक देखील आलेला नाही, काही नाही. त्याचं सांगण्याचं कारण म्हणजे कसं, मी नॅचरल गणपती शाप मेहंदी वापरते. आता ह्याच्यावर तुम्ही हसा किंवा काही करा, कारण की जे आहे ते आहे. एक तर शक्यतो मी वर्षातून 2दाच मेहंदी लावते. इतर ते जे सौभाग्याचे सण असतात ते, किंवा जर लग्न कार्य वगैरे घरी असेल तर. आता एक गुड न्यूज सुद्धा आहे. सो 1-2 ब्लॉग मध्ये तुमच्यासोबत मी नंतर शेअर करणारच आहे ती लवकर. आणि मस्त अशी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. खूप दिवस झाले मी त्याचे प्लॅनिंग प्रिपरेशन सुद्धा करते. आता ती कोणती गुड न्यूज आहे, कशाबद्दल आहे ते बघायचं असेल तर ब्लॉग कंटिन्यू बघत चला. ह्या 2-3 ब्लॉग मध्ये तुम्हाला कळल आणि सांगन पण सुद्धा मी. तर त्याची तयारी मला आतापासून करते मी, थोडं थोडं स्टेप बाय स्टेप. आणि लेडीज म्हटलं घरात कार्यक्रम वगैरे काय असलं तर तयारी वगैरे प्रिपरेशन आलंच. तर असो. तर मी मेहंदीमध्ये काय काय टाकलं होतं मेन इंग्रेडियंट्स मध्ये, गणपती शाप मेहंदी. मी निशा वगैरे मेहंदी वापरत नाही. ब्लॅक ज्यांची केस पांढरी झाली आहेत त्यांनी लावली तरी 15-20 दिवसात पांढरे होतात. तर त्यासाठी आपल्या खाण्यापिण्यामध्ये वगैरे बदल करायलाच पाहिजेत. आणि ब्लॉग मोठं होईल. शॉर्टकट मी तुम्हाला सांगून घेते. गणपती शाप मेहंदी मी आदल्या दिवशी कधी पण भिजू घालते. तर भिजू घालताना 2 ते 3 स्टेप महत्वाचे असतात त्याच्यामध्ये. आवळा पावडर असते माझी 2 चमचे टाकलेली असते. जास्वंदचं फुल असताना तर मी पूजा करताना मी साईडला ते फुलं काढून ठेवते. ते वाळले आपोआप वाळले जातात घरामध्ये. ते मिक्सरला त्याची पावडर करते, ती पावडर त्याच्यामध्ये टाकते. 2 रुपयावाली कॉफी असते, शॅशे असतात, ते नेसलेचं घ्या, ब्रुगोल्डचं घ्या, तुम्ही कोणताही घ्या, ते कॉफी पावडर टाकते. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही 1 अंडे टाकलं तर काहीच हरकत नाही. त्याच्यामध्ये जे पिवळं बलक असतात ते साईडला काढून टाकायचं आणि ते जे पांढरं असतात ते टाकायचं. आता मी अगोदर टाकत होते पण आता टाकत नाही. तर त्याच्याऐवजी दुसरा उपाय आहे, तो सुद्धा मी तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर ना जी पत्ती असते चहा पत्ती, ती 1-2 चमचा पाण्यामध्ये उकळवायची लो फ्लेमवर 5 मिनिटं. ते थंड झाल्यानंतर ते पाणी त्याच्यामध्ये टाकायचं. तर सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते मेहंदीमध्ये मी मिक्स करते व्यवस्थितपणे. शक्य असेल तर ना लोखंडाचा तवा किंवा कढई, जे आपण भांडी यूज करत नाहीत तर त्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण मी नंतर टाकते. तर आधी एका बाउलमध्ये सगळं मिश्रण मिक्स करते. त्याच्यामध्ये जे कॉफीचं त्या चहापत्तीचं पाणी टाकलेलं आहे सो ते त्याच्यामध्ये टाकून घेते. मस्त व्यवस्थित मिक्स करते. ओव्हरनाईट आपले मस्तपैकी सेट होऊन द्यायचं. तर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपल्याला मेहंदी लावायची आहे, तर ज्यांना अंड खात नाहीत किंवा हे करत नाहीत तर त्याच्याऐवजी तुम्ही फ्री ॲलोवेरा असते ना, ती ॲलोवेरा मिक्सरला बारीक काढून ते टाकायची. व्हिटॅमिन ईचे 2 कॅप्सूल टाकायच्या. तर जशी तुमची केसांची लेंथ आहे तशी, तर माझी मिनिमम एवढी लेंथ आहे तर मी 2 पुड्या आणि 2 व्हिटॅमिन ईच्या गोळ्या याच्यामध्ये टाकून घेतलेल्या होत्या. तर तुम्ही बघू शकता नॅचरली मस्त असं हे आलेलं आहे. कारण की आता वटसावित्रीची पौर्णिमा आलेली आहे. मला हेअरस्टाईल पण एकदम नवीन करणार आहे, तुमच्या शेअर सुद्धा करेल. तर ती मस्त असं अप्लाय करायचं, 2 ते 3 तास ठेवायचा. नंतर गार पाण्याने डोकं धुवायचं, कधी पण गार पाण्याने डोकं धुवायचं. तर आता आपला हा व्लॉग खूप मोठा होईल. ही मेहंदीची टिप्स तुमच्यावर शेअर केलेली आहे. आणि बघा मी काल मेहंदी लावली 3 हातात सुद्धा असे बऱ्यापैकी म्हणजे निघलेले आहे आणि जास्त केमिकल वगैरे नाही. आणि तुम्ही कोणती मेहंदी लावता हे मला सजेशन करून कमेंटमध्ये सांगा. तर मग आता बाकीचे जे काम आहे ते करून घेऊ. आता अगोदर हळदीचं लेपन आणि मला देवपूजा करायची आहे. आरोग्य आत्ताच मी स्कूलमध्ये सोडून आलेले आहे आणि पाण्याचा प्रॉब्लेम आणखी सॉर्ट आउट झालेला नाही. त्याच्यामुळे 9 पर्यंत सगळी कामं उरकावी लागतात. सकाळचं बहुतेक रुटीन मी तुमच्या शेअर करायचा प्रयत्न करते, पण सकाळ अवनचा डब्बा, आरोग्याचा डब्बा, पाण्याची जायची गडबड असते, भांडे पाणी भरून ठेवायचं. त्याच्यामुळे ना सकाळचं जे ब्लॉग आहे, रुटीन आहे ते मला तुमच्या शेअर करता येतच नाहीये. कारण की पॉसिबलच होत नाहीये, कारण की सगळ्या कामांची गडबड वगैरे असते. जसं कसं रुटीन सेट होईल तसं मी तुमच्यावर प्रयत्न करेल. कारण की खूप सारे रेसिपीज आहेत
टिफिनसाठी मला त्या तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत, जे की मी आरोहीला देते. हेल्दी टिप्स असतात त्याच्यामध्ये. सो चला तर मग त्याच्यामुळे इथं ट्रायपॉड असा लावून घेतलेला होता. चला आता पटपट पटपट मी काम आवरून घेते. तर एकादशी आहे, मोठं मस्त असं हिरव्या मिरचीची ना साबुदाण्याची खिचडी बनवलेली आहे. एक बटाटा आणि हिरवी मिरची टाकून मस्त असं लागतं. आणि शेंगदाण्याचं कूट ना कधी पण मी थोडंसं उकडीमध्ये कुटून टाकते आणि आभाळ आलेला आहे त्यावेळेला. तर काल दुपारनंतर म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी वगैरे शेअर करावी, पण किडनी स्टोन असल्यामुळे मला अचानक पोटात दुखत होतं, त्याच्यामुळे माझं काही बाकीचं नव्हतं तुमच्यासोबत शेअर करायला मला भेटलंच नाही. आता आज सुट्टी होती, सकाळचा डब्बा वगैरे झाला त्यांना दिला. एक रेसिपी मस्त अशी रेसिपी, धपाटे थालीपीठ तर सगळ्यांना खाऊ वाटतं, पण थापून करायचं कंटाळा, किंवा मग मिरची टाकून मिक्स करतो, किंवा मग थापून वेळ लागतो भाजायला, लाटून टेस्ट लागत नाही तशी. त्याच्यामुळे एक मस्त अशी महाराष्ट्रीयन पद्धतीने केलेलीच, पण थोडी वेगळी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आज आरोहीला धपाटे खाऊ वाटलेले आहेत, त्याच्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा ही नक्की रेसिपी शेअर करावी. आणि हो, आता मी या ठिकाणी भात लावलेला आहे. रात्रीचं बेसन होतं, भात आणि बेसन पण कॉम्बिनेशन खूप छान लागतं. आणि म्हटलं चला झटपट असं कोथिंबीर वगैरे टाकून मस्त असं धपाटे करायला होतं. तर थापून धपाटीची रेसिपी टाकलेली आहे, जाऊन चेकआउट करा. चला आता काय काय त्याला सामग्री लागते आणि कसं बनवायचं तर ते बघून घेऊयात. तर एकदम सोपी पद्धत आहे. उकळीमध्ये हिरवी मिरच्या, लसण, अद्रक, जिरं आणि कोथिंबीर मस्त अशी कुटून घ्यायची आहे. 2 ते 3 पीठ असतात घरामध्ये अवेलेबल, बेसन पीठ, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ हे सम प्रमाणामध्ये घेतलेले आहेत. ओवा, धना पावडर, हळद, जिरं, नमक या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे. आता ते टाकल्याच्या नंतर ना या ठिकाणी जे आपण ठेसा कुटला होता, म्हणजे हिरवी मिरचीचं वगैरे वाटण केलं होतं, ते वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ पण टाकून घेतलेलं होतं. मस्त असं मिक्स करायचं. याची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता. या ठिकाणी मोठा एक बारीक कांदा कट करून घेतलेला होता, ज्याने त्याचा जर कसा यूज करायचा तर ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. आता या ठिकाणी मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे. जर लोखंडाचा तवा वापरत असाल ना तर लो फ्लेमवर करायचं हे प्रोसेस आहे आपल्याला सर्व. थोडंसं तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि पळीच्या सहाय्याने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने 2 पळ्या मी पीठ या ठिकाणी ओतून घेतलेले तव्यावर आणि असं पसरवून घ्यायचं आहे. जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने स्प्रेड केल्याच्या नंतर कोथिंबीर बारीक कट केलेली आणि कांदा यावर टाकून घ्यायचा आहे. कांदा टाकल्याच्यानंतर ना जे धपाट्याची चव आहे ना ते अगदी उत्तम होते आणि छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी 2 तवे ठेवले होते, एकीकडे लोखंडाचा आणि एकीकडे नॉनस्टिकचा. नॉनस्टिक तव्यावर मी 2 साईड भाजून घेतल्या. त्याच्यानंतर ना मी लोखंडी तव्यावरच क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलं लो फ्लेमवर. त्यांनी ना मस्त असं चव लागते भन्नाट. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता सकाळी ना आय थिंक हा सुतार पक्ष आहे, तर हे मस्त असे झाडावर आले होते, तर त्याची थोडीशी क्लिप घेतली. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडत असेल चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.